हिंदी भाषेला राज ठाकरे विरोध करतायत. मराठी मला असं वाटतं का भाषा आमचे सगळे मोठ्यांचे पोरं आमदार खासदार अधिकाऱ्यांचे पोरं 10 भाषा शिकतात आणि गरिबांच्या पोराला शिकवण्यासाठी काय अडचण आहे तर त्याची विषय आहे ना. एखाद्या विद्यार्थ्यांना शिकावं पालकांना शिकावं नाही शिकावं तो त्याचा प्रश्न आहे. पण भाषा शिकल्यानं तुमचं मराठीची अस्मिता जातं असं नाही. आम्ही वापरू भाषा आम्ही नेहमी भाषा मराठी वापरली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही. आम्ही पाट्या मराठीत लावल्या पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही. पण शिकावं काय हे राज ठाकरे कसं काय ठरवणार आहे. तुमचा मुलगा जर जर्मनीला जाऊन शिकत असेल तर इथल्या पोरांनी जर्मनी भाषा शिकवली शाळेत म्हणून त्याची वाह होतं आणि हिंदी शिकवत आहे म्हणून त्याच्यावर तुम्ही प्रश्न निर्माण करत असाल तर ते चुकीचं आहे. माझं असं मत आहे का मराठीचा बाणा हा ठेवावा त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मी तर 8 भाषा शिकू त्याच्यात काय अडचण आहे. सरकारनं माघार नाही घेतली तर संघर्ष आणि मला वाटतं ही राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित करायला पाहिजे. हिंदी भाषेला काय हरकत आहे. आमच्या देशाची एक भाषा असली पाहिजे ना. आम्ही जेव्हा महाराष्ट्रात आहे तेव्हा मराठीत आहे आणि मग मी देशात आहे तर माझी एक भाषा असायला नको. देशाला एक नाव नाही. भारत वेगळा इंडिया वेगळा हिंदुस्तान वेगळा काय प्रकार लावले. ठाकरे आक्रामक हुए हैं. उन्होंने कहा है कि हम हिंदी है हिंदू है हिंदी नहीं. हाँ मुझे लगता है कि हम जर्मन पढ़ा सकते हैं. बाकी जो बड़े लोग हैं उनके पास पैसा है वो यहाँ से जर्मन को जाकर अमेरिका जाकर पढ़ते हैं. तो गरीब को हिंदी भाषा पढ़ाने में क्या तकलीफ है. देखो भाषा पढ़ने से आदमी का यानी राष्ट्रीयत्व बदल जाता है ऐसा तो कुछ नहीं है. मुझे तो लगता है सभी भाषा आना चाहिए. कोई एक ही भाषा क्यों और गरीब को क्यों ये सब बंधन. राज ठाकरे के लड़के ने भाषा पढ़ी नहीं बाकी क्या उन्होंने अंग्रेजी नहीं पढ़ी क्या वो हिंदी नहीं बोलते. देखो मेरे को ये चाहता कि मराठी तो होना ही चाहिए. मराठी के लिए हम बिल्कुल इसके लिए हम भी उनके साथ हैं. लेकिन ऐसा नहीं होना चाहिए हिंदी नहीं पढ़ाओ मत इंग्लिश पढ़ा सकते हो तो हिंदी क्यों नहीं. संघर्ष तय है ऐसा उन्होंने. तो मुझे लगता है कि वो तो जिसको नहीं पढ़ना है वो लिख कर देगा कि मैं नहीं पढ़ूंगा. किसी के साथ सब जबरदस्ती कैसे हो सकती है. सर सोनिया गांधी को ईडी की नोटिस दी गई है. हाँ सोनिया गांधी को ईडी की नोटिस दी गई है. देखो अभी इस तरह से माहौल भाजपा जिस तरह से करना चाहती है कि कोई ईडी देकर कोई धमकाने की बात. ईडी तो अब भाजपा का ही कार्यालय चला रहा है. मैं तो पिछले बार भी बोला था कि ईडी खुद गवर्नमेंट चलाती नहीं वो भाजपा का एक कार्यालय का एक भाग है. तो कभी भी किसी को भी ईडी की नोटिस दे सकते हैं. काल आपण माणिक कोकाटे यांची भेट घेतली कृषी मंत्र्याची. काय झालं बैठकीमध्ये काय राहील. माणिकराव एक मंत्री म्हणून कृषी मंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे मोठ्या आशेनं पाहत होतोय. परंतु ते सांगितलं का बच्चो माझ्याकडे काही जास्त नाही आहे. मी हा विषय मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातोय. पण आम्ही कर्जमाफीच्या बाजूनं आमची मानसिकता आहे. कर्जमाफी झाली पाहिजे असं माणिकराव कृषी मंत्री पण म्हटलेले आहे. मग आता अडलं कुठे तारीख का दिली जात नाही. आणि आज याच्यामुळे जो काही अडचण झालेली आहे का तुम्ही कर्जमाफी केली नाही त्याच्यामुळे लोकांनी कर्ज भरलं नाही आणि कर्ज भरलं नाही त्याच्यामुळे व्याजमाफी झाली नाही आणि आता नवीन कर्ज शेतकऱ्याला भेटत नाही. मोठ्या अडचणीमध्ये तो आलेला आहे. मुळात काय झालं का तुम्ही घोषणा केली नसती तर त्यानं कर्ज भरलं असतं ना. आता काय झालं कर्ज माफ होते म्हणून तो कर्जही भरत नाही आणि तुम्ही माफही करत नाही. अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकऱ्याला आणून ठेवलेला आहे. आणि आम्ही नक्की सांगतोय का आम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. काही झालं तरी 72 काही झालं तरी पण आम्ही कर्जमाफी घेऊ मागत नाही घेऊ. तुम्ही पाहिजे तिथे भगवा फडका 2-3% सोडलं तर संपूर्ण सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे असं मत नितीश राणे राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा अजित पवारांना ठेवायला लागला. तर त्यांच्या हिंदुत्वाचा विचार एकदा भाजपनं पक्का केला पाहिजे. आता ईद होती तर मोदी ये सौगंध तुम्ही वाटताय. म्हणजे तुमचं हिंदुत्व कसं आहे तुम्ही हेच जर काँग्रेसनं ईदीच्या निमित्त भेट दिली असती तर तुम्ही बोमाटा केला असता. काँग्रेसला तुम्ही सरळ सरळ धर्मच बदलून टाकला असता. म्हणजे तुमचं एकदाचं हिंदुत्व काय सांगतं कुठल्या प्रकारचं आहे. त्या हिंदुत्वामध्ये
इथं मुसलमानाला काय स्थान आहे, बौद्धांना काय स्थान आहे, इतर धर्मियांना काय स्थान आहे, ते भाजपनं स्पष्ट केलं पाहिजे ना. सर, निलंबित पोलीस अधिकारी कास्तेने जे आहे ते काल पोलिसांनी ताब्यात घेतले बीड पोलिसांनी. मात्र त्यांनी असा आरोप केला की धनंजय मुंडेंनी वाल्मिकी कराडचा एन्काउंटरचा ऑफर केली. तपास केला पाहिजे. ही मोठी गंभीर गोष्ट आहे आणि मराठवाड्याला लागलेला हा किडा जो इतिहास होता, तो इतिहास एक नवीन इतिहास असा निर्माण होऊ नये याच अपेक्षा आहे. खरं तर एक नवीन म्हणजे दर 2 महिन्यानं 1 महिन्यानं नवीनच काही बीडमधून ऐकायला येतं आणि याला मला हे समजत नाही का गृह खातं हे फडणवीस साहेबाकडे आहे. दूध का दूध पाणी व्हायला किती वेळ लागतं आहे, नाही तर आमच्याकडे त्या 2 दिवसात सगळं बाहेर काढू, काहीच ठेवणार नाही, व्यवस्थित बाहेर काढू सगळं. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, पण सरकार ठाम आहे त्या प्रकल्पावर. अजून देखील शेतकरी पैसे जास्त भेटणार ना त्याच्यात. सरकारला शेतकऱ्याला आणि आमच्या सुविधा तिथं महत्त्वाच्या नाही आहे. एका शक्तीपीठामध्ये किती पैसा आता वेगळ्या मार्गानं राज्यकर्त्याकडे येईन ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून इकडे 25,000 30,000 कोटीचं कर्ज माफ करायला सरकार म्हणतं पैसे नाही आणि शक्तीपीठाची मात्र घाई करत आहे. त्या लोकांची मागणी आहे असं पण नाही आहे. पण त्याच्यातलं जे काही शक्तीपीठ निर्माण करताना कोणाचं पीठ कोण दळून म्हणजे खाणार आहे ते फार महत्त्वाचं आहे. सत्तेवाले त्या पीठाकडे लक्ष आहे, शक्तीकडे तर काहीच नाही. रस्ता महत्त्वाचा नाही, त्या येणाऱ्या पीठामधला काही हिस्सा राज्यकर्त्याच्या वाट्याला जाईन हे मात्र तेवढं खरं आहे. हिंदी भाषेला राज ठाकरे विरोध करतायत. मला असं वाटतं का भाषा आमचे सगळे मोठ्यांचे पोरं आमदार खासदार अधिकाऱ्यांचे पोरं 10 भाषा शिकतात आणि गरिबांच्या पोराला शिकवण्यासाठी काय अडचण आहे, तर त्याचे विषय आहे ना. एखाद्या विद्यार्थ्यांना शिकावं, पालकांना शिकावं नाही शिकावं तो त्याचा प्रश्न आहे. पण भाषा शिकल्यानं तुमचं मराठीची अस्मिता जातं असं नाही. आम्ही वापरू भाषा, आम्ही नेहमी भाषा मराठी वापरली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही. आम्ही पाट्या मराठीत लावल्या पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही. पण शिकावं काय हे राज ठाकरे कसं काय ठरवणार आहे. तुमचा मुलगा जर जर्मनीला जाऊन शिकत असेल तर इथल्या पोरांनी जर्मनी भाषा शिकवली शाळेत म्हणून त्याची वाह होतं आणि हिंदी शिकवत आहे म्हणून त्याच्यावर तुम्ही प्रश्न निर्माण करत असाल तर ते चुकीचं आहे. माझं असं मत आहे का मराठीचा बाणा हा ठेवावा, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मी तर 8 भाषा शिकू, त्याच्यात काय अडचण आहे. सरकारनं माघार नाही घेतली तर संघर्ष आणि मला वाटतं ही राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित करायला पाहिजे. हिंदी भाषेला काय हरकत आहे. आमच्या देशाची एक भाषा असली पाहिजे ना. आम्ही जेव्हा महाराष्ट्रात आहे तेव्हा मराठीत आहे आणि मग मी देशात आहे तर माझी एक भाषा असायला नको. देशाला एक नाव नाही, भारत वेगळा, इंडिया वेगळा, हिंदुस्थान वेगळा, काय प्रकार लावलाय. महाराष्ट्रामध्ये कृषी विभागात खूप मोठ्या प्रकारचे भ्रष्टाचार होत आहे, याकडे सरकारचं मात्र दुर्लक्ष होत आहे. तर तुम्ही काही दाखवत नाही ना. मीडियावाल्यांना काय पाहिजे, भाषा झाली, खबर झाली, कबर झाली, वाघ्या झाला, आता ते भिडे गुरुजीला कुत्रा चावला तोय झाला. तुम्हाला दाखवायचं काय ते एकदा ठरवा. तुम्हाला या देशातल्या कष्टकरी तुम्ही जे कॅमेरे घेऊन आले तुमची परिस्थिती अशीच वाईट आहे. तुम्ही तेच आहे. तुम्हाला जरी उद्या एखादा मोठं ऑपरेशन करतो म्हटलं, एखाद्या शाळेत टाकतो म्हटलं तर तुमच्या खिशात पैसे नाही, पण तुमच्या मालकाच्या खिशात किती पैसे आहे ते शोधले पाहिजे का नाही. त्याच्या खिशात किती पैसे आहे. तुमच्या या सगळ्या मेहनतीवर कमावतं कोण. आम्ही तेच म्हणतोय का या देशामधल्या आर्थिक विषमतेवर बोललं पाहिजे ना. इथं जातीभेद संपला, धर्मभेद संपला, भाषाभेद संपत आहे. खरं तर इथं अर्थभेद आहे आणि आम्ही अर्थभेदाची लढाई लढतो आहे. त्या बजेटमध्ये तुमच्यासाठी किती ठेवले हो, त्या शेतकऱ्यासाठी किती ठेवले, मजुरासाठी किती ठेवले, या वाहन चालकासाठी किती ठेवले, हे प्रश्न मीडियानं कधी उचलतच नाही आणि उचलण्याची ताकदही तुमच्यात नाही. कारण तुमचा मालकच आम्ही सांगतोय. आता काय बोलावं त्याच्याबद्दल. हो, नांदेडच्या कृषी विभागात ठिंबक सिंचनचा घोटाळा झाला आहे. बनावट कागदपत्र 17 कोटीचा घोटाळा. मात्र त्यातले जे आहेत अजून कर्मचारी निलंबित केले नाही, त्यात मोठे अधिकारी आहेत म्हणून सगळं प्रकरण दबण्याचा प्रकार होता. गुन्हा सुद्धा दाखल झाला. इथे भ्रष्टाचार हा शिष्टाचार केव्हा होतं, तो आपला असेल तर शिष्टाचार आणि आपला नसेल तर तो गुन्हेगार आहे. तो भाजपचा जर निघाला तर काय होणार त्याच्यावर. तो अधिकारी जर भाजपचा एखादा जवळचा माणूस होणार, काही कारवाई होऊ शकते या देशात.
फक्त छत्रपतीचं नाव घ्यायचं. तुम्ही एक सांगा का एसाजी कंकनं सांगितलं होतं का त्यांच्या मामावर नातेकांवर सजा सुनावल्या गेली होती 2 हात कलंकराचे, आणि एसाजीनं शिवाजी महाराजांना सांगितलं का माझी या स्वराज्यात असणारी एकंदरीत मेहनत, एकंदरीत निष्ठा आणि मी केलेलं काम घेऊन त्यांना ते सजा माफ करा. पण छत्रपतीनं 2 पाय आधी तोडायला लावले, चौरंगा करायला लावला. कारण शिफारस ही या देशातली सगळ्यात मोठी कीड आहे, आणि इथं शिफारस जर असली तर तुम्ही 10 मर्डरही केले तर आंदोलन करा. तुम्ही सांगा मुंडे साहेबांना राजीनामा घ्यायला रस्त्यावर किती उतरावं लागलं, तुम्हाला किती डाव टाकावं लागलं. इतके डाव तर मला वाटते देशातल्या पंतप्रधान तुम्ही दाखवलं नसेल. देशात आपली शिफारस या देशातली कीड आहे. मला वाटतं त्याच्या फासावर चढवलं पाहिजे. 6 कोटी जर शेतकऱ्याचे, तुम्ही त्या जालन्याला 50 कोटी काढले तलाठ्यानं, मराठवाड्यात ऐकावं ते नवलच भेटते. अतिशय वाईट अवस्था आहे. आज नांदेड दौऱ्यावर आहात. आम्ही नांदेडला खरं तर मी परभणीच्या एका कार्यक्रमावर आलो होते. ते घरकुलाची परीक्षा केली की लोकांना घरं नाही आहे, घरं नसलेले लोक कसे राहतात, त्यांच्यासाठी घटनेनं दिलेला अधिकार आम्हाला भेटते का, त्याची सुरुवात आम्ही करतो आहे. आणि पूर्णाला आणि नांदेडला आम्ही आता कुठलं गाव आहे नामसाला आम्ही जातो आहे. तर तिथून पटाचं एक उद्घाटन करतो, आणि दुपारी आमचं पूर्णाला एक घरकुल परिषद आहे. 75 वर्ष झाली. काही लोकांना जागा नाही आहे, जागा आहे तर घर नाही, लोकांना तो नाही, जागा आहे नाही घर. तुमचे कॅमेरे तिकडे जात नाही, कधी दाखवले नाही का माझ्या तालुक्यात किती लोकांना घर नाही, कसे राहतात, कसे जगतात, काय त्यांचा अधिकार नाही जगण्याचा. आमचं सरकार याच्यावर कधी बोलन, आमचे विरोधी पक्ष नेते कधी याच्यावर बोलन. तुमच्या कॅमेऱ्यामध्ये हे लोक कधी दिसन का, त्यांच्या वेदना कधी दिसणार आहे का? किती दिवस तुम्ही दाखवान या जातीचा त्या धर्माचा? मुळात मूळ प्रश्न ही सगळ्या व्यवस्थेनं भरकटलेला आहे. गाडीतला ड्रायव्हरच चुकीचा नाही, इंजिनसहित गाडी बेकार आहे. तर दिव्यांगांचा निधी खर्च केला जात नाही. स्थानिक आमदारांच्या स्थानिक सगळे आमदार, म्हणजे मी माझ्या आमदारकीतून 60 लाख रुपये खर्च केले एका वर्षात. आता स्थानिक आमदारांना वर्षाला 30 लाख दिव्यांगासाठी खर्च करायला पाहिजे प्रत्येक आमदारांना. ते करतच नाही, कारण मताची संख्या कमी आहे. मतं कमी आहे ना. दिव्यांगाच्या मतानं ग्रामपंचायत सदस्य बदलत नाही, पडत नाही. त्यांना विधानसभेत खासदार वेदना पाहून या देशात काही होत नाही, त्याचे दुःख पाहून काही होत नाही, त्याची जात आणि धर्म पाहून या देशामध्ये काही होऊ शकतं. आणि हल्ली तेच चाललं आहे. म्हणजे बच्चू कडूमध्ये फरक, अगोदरच्या बच्चू कडून आताच्या बच्चू कडून काय फरक पडला आहे का? माझ्यात काही फरक पडला असेल तर सांगा, मी दुरुस्त करतो. या सगळ्या गोष्टीला तुम्ही संघर्ष करणार? हां, करणारच. आणि पहिलेपासून करत आलो. 350 गुन्हे दाखल आहे. त्याच्यातल्या 10 गुन्ह्यावर मला सजा सुनावलेली आहे. 8 वर्षाची एका सजामध्ये 6 महिने आहे, एकाच्यात 8 आहे, एकाच्यात 2 महिने आहे, एकाच्यात 6 महिने आहे, 2 वर्ष, 1 वर्ष आहे. तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही विठ्ठलराव यांना दाखवून द्या, पाठवून द्या यांच्या. 350 गुन्हे फक्त जाती धर्माच्या नावावरचं एकही गुन्हा माझ्यावर बच्चू कडूवर नाही आहे. जे काही 350 गुन्हे देशातला पहिला आमदार असा असेल तर ते असं नाही आग लगा दो, हमने आग बुझाई है खुद होकर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.